जळगाव मुक्ताईनगर नगर परिषद निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले. मंत्री गिरीश महाजन यांचा खडसे कुटुंबावर हल्लाबोल. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपच्या पराभवाचे खापर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट खडसे कुटुंबावर फोडले. निकालानंतर केलेल्या परखड वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाजन विरुद्ध खडसे हा जुना वाद ऐरणीवर आलाय. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या ठिकाणी केंद्रित झाले होते. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप, वादग्रस्त विधानं आणि राजकीय तणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः प्रचारात सक्रिय असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. परिणामात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी 2583 मतांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आणि मुक्ताईनगरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. या निकालाकडे पाहता ही केवळ स्थानिक विजय-पराभवाची लढाई न राहता खडसे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय. मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य. मंत्र्यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत म्हटले, एकनाथ खडसे हा माणूस आमच्यासाठी अपशकुन ठरलाय. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असून भाजपच्या व्यासपीठावर प्रचार करतात. हे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पटले नाही. याचा थेट फटका आम्हाला बसला. महाजनांनी खडसे कुटुंबाच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकनाथ खडसे यांचं आता काहीही राजकीय वजन उरलेलं नाही. 2 वेळा त्यांची मुलगी विधानसभेत उभी राहिली, पण दोन्ही वेळा मोठ्या फरकाने पराभूत झाली. भाजपची जागा मुक्ताईनगरमध्ये गमवावी लागल्याची खंत व्यक्त करत महाजनांनी या पराभवामागे खडसे कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि जुन्या वादांचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसतायत. मुक्ताईनगरचा निकाल हा केवळ नगरपंचायतीपुरता मर्यादित न राहता जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरत असल्याचे चित्र आहे.